मस्तक ठेवितो ज्या ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. बघितला त्याच्यानंतर माझ्या मनात म्हणजे काय शब्द पण सांगू शकत नाही. हो, विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या पायात हात लावून दर्शन झाला आणि विठ्ठल पावलं, आनंद झाला. 22 नंतर आम्ही तोरला मार्गे चालत चालत तिकडे वर जाऊन कसं काय पांडुरंगाचा उत्सव आहे तो बघायचा. कृष्ण जन्मासी येऊ नये, पंढरपूर जावे. माझी ही आजची जय शिवराय मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत असतं. आणि आज आमच्याकडे सातेरी देवी देवळात आमच्याकडे आज मामना असा आमचे जे गावातले मंडळी असा वारकरी मंडळी ती कोण पायीवारीक गेल्ले असे पंढरपुरात जाऊन इल्लेले असत. त्यांच्यानी एक तीर्थप्रसाद महाप्रसाद असा दवरलेला असा आणि भजन दिंडी असे कार्यक्रम पण असत. चला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आमचं भाऊ बसलो सगळेजण बसलेले आहोत. आमचं अध्यक्ष आता बसून जातो. हे बघा आता झालेली नाव काय तुझं? नाव सांग. मंडळी तल्लीन जाऊन नाचलेली नाचतो बघा. बघा मंडळी वातावरण आमच्याकडे जोरदार पाऊस लागतो.
बघा मंडळी भाजी केलेली हा कोबीची डाळ केलेली असा भात असा आता कडे नाचत ते सगळेजण मग जे येताले बघा मंडळी ही फुलं असतात कसली फुलं आहोत ती मला कमेंट करून तुम्ही सांगा मस्त दिसतं मंडळी आमच्याकडे किती गर्दी काय घेऊन येत या उपार उपार संतांची सदा नवावे सत्कर्णी योगी वय घालवा व्हावे तया कुळा ही सर्व संत मंडळी सुखी असो देवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भावे नामा म्हणे तया सावे कल्याण या मुखी निधान पाण बोलली लेकरी वेणी वाकडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारला अधिकार हरि ओम श्री गुरुदेव हरि ओम श्री गुरुदेव
चालू झालेलो असा. आता मग थोड्या वेळात आमचा जेवणाचा कार्यक्रम जातालो. बसलेली बघा कसे खाता सांग मला. बघा मंडळी, हे आमची वारकरी मंडळी असतात जे पंढरपुरात गेलेले हे सगळेजण असतात आणि सगळे दर्शन घेतो कारण का ते पंढरपुरात जाऊन निघाले असतात त्याला दर्शन घेतो सगळेजण. आता दर्शन घेणं चालू आहे. बघा मंडळी पाया पडायचा कार्यक्रम मंडळी आवाज काय तुमका येतो ना ह्यांची किलबिल जास्त चालू हा. तीर्थप्रसाद घेतात. तर मंडळी हो आमचा दादा असा पंढरपुरात जाऊन इल्लेलो असा आषाढी एकादशी निमित्त. तर दादा तुका कसा वाटला काय सर सिच्युएशन कशी काय होती काय तर म्हाका सांग. आई पाया पडा घेतो सध्या पाया पडण्याचा कार्यक्रम चालू असा आमच्याकडे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जन्मासी येऊ नये पंढरपूर जावे. माझी ही आजची 4थी वेळ होती. गेल्या वर्षी मी पायीवरी गेलो होतो. यावर्षी पायीवरी नाही जात आहे. यावर्षी मी आषाढी एकादशी दिवशीच पोचलो पंढरपुरात आणि माझं भाग्य मला देवाचं दर्शन झालं प्रत्यक्ष. खूप आनंद होतो कारण आषाढी एकादश प्रत्यक्ष देव तिथं विठ्ठल रखुमाई तिथं असतात. माणसाच्या रूपात म्हणा पाण्याच्या रूपात म्हणा प्रत्येक गोष्ट तिथे आपण अनुभवतो आणि तिथे प्रत्येक गोष्टीत देव असतो तिथे. खरंच आनंदाची गोष्ट होती आणि ते त्याने म्हणजे काही मागच्या वेळी बघितलं होतं तर त्यापेक्षा आता बऱ्याचशा गोष्टीतील सुधारणा पण होत आहेत. प्रत्येकाने येऊन पंढरपुरात जावे आणि पांडुरंग काय आहे तो गोरगरिबांचा देव आहे हे सर्वांनी जाणावे. श्रीमंताचा देव नाही आहे, गोरगरिबांचा देव आहे. बस एवढंच बोलेन मी पांडुरंगाविषयी. किंवा मंडळी आता आमचं नाना हा तो तुमका आता माहिती सांगतालो म्हणजे तो पंढरपुरात जाऊन गेलेलो असा. मंगळवारा गेलो 9 वाजता पोचलो. चंद्रभागेक आंघोळ केली. जेवण करून 9:30 वाजता गोपाळपुरात जाऊन पाळी उभं राहिलो. बुधवारा दिवस 6:30 वाजता बाहेर पडलो आम्ही. 6:30 वाजता. हां 9 वाजता मंगळवार बुधवारी 6:30 वाजता मस्तपैकी आमचा देवदर्शन झाला. विठ्ठलाच्या दर्शन झाला. हो विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या पायांक हात लावून दर्शन झाला आणि विठ्ठल पावलो. आनंद झाला. 22 वर्ष आम्ही ह्याच अजून करीत आहोत. 22 वर्ष झाली. 22 वर्ष आली नाना आमचं जाता. हां 22 वर्ष आम्ही ही आमचं पंढरीची आषाढीक आम्ही जातो. बरोबर. 32 लाख लोक आसान सुद्धा 32 लाख लोक पब्लिक आसान सुद्धा व्यवस्थित असं दर्शन झालं की याच्या अगोदर गेले त्याच्यापेक्षा परमेश्वराच्या चरणावर डोकं ठेवून पाया पडलो. एवढं चांगलं दर्शन झालं 32 तास. हो तर मंडळी हे माझा पप्पा असा. पप्पाक मी विचारतो आता पंढरपुरात जाऊन इल्लेलो असा तो तेव्हा मी आता त्या पप्पाक माझ्या विचारतो की बाबा तुका कसा वाटला सर काय सिच्युएशन काय हा कशी. असा की जवळजवळ मी आज जवळजवळ 35 वर्षा पंढरपूरची वाट चलतो आहे. तर त्याच्या कारणान जसा पंढरपुरासारख्या सूख असा तसा ह्या त्रिभुवनात म्हाका काही सूख वाटना.
पण असा असा की पूर्वजीत थंय सोगा की असो एक देव असा की कोणीही असो, कुठलाही धर्म असू नये, कुठली माणसं असू नये, काय त्याच्यात भेदभाव काय नाही, असो एकच पांडुरंग की पंढरेक आज बसलेलो असा. आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनात जन्माशी येऊन पहारे पंढरी ह्या कृपेनं जो माणूस हिंदू जन्माला आलेला आहे, हिंदू असू नये, कुठल्याही धर्माचा असू नये, हिंदू असू नये, मुसलमान असू नये, कोणी असू नये, ख्रिश्चन असू नये, जर तो माणूस म्हणून जन्माला आला तर त्याने काय म्हटला त्यावेळी पूर्वजांनी देवाने म्हटलं आहे, संत तुकाराम, जन्माशी येऊन पहारे पंढरी अशी ही पंढरी असा. हे पंढरीचा सुख जसा त्रिभुवनात मिळाचा नाही असो यो भगवंत आज विटेवर उभो असा. अशी जवळजवळ 35 वर्ष मी आज पंढरीक जातोय. म्हणजे काय तो माकाच पावलो असो नाही. जनार्दनाचं आज 32 तास हे वारीक मी माझ्या आयुष्यात 32 वर्षात 15 तास 16 तास असा दर्शन घ्यायचा. पण ही वारी आषाढी वारी 4 वारी माझ्या झाल्या. तर 4 वारीपासून हे वारी जवळजवळ 32 तास चरण दर्शनात मी थांबलो आहे. आणि त्या भगवंताच्या कृपेने 32 तासांनी दर्शन भेटला. आणि आम्ही 7 लोक एका ग्रुपात होतो. आमच्या गावातून पायीवारी गेली ती आज ह्यांच्याने सगळ्यांनी कार्यक्रम केलो. त्याच्या कृपेन आज आम्ही सगळी माणसं गावातली, मांगेली गावातली माणसं सगळे आज त्या पांडुरंगाच्या कृपेने, ह्या सातेरीच्या कृपेने होईल सगळ्यांका आज महाप्रसाद म्हणून दही काला केलो आम्ही सगळ्यांनी जमून. इतक्या मी सांगून तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो. ही माझी कृपा त्या पांडुरंगाची आयुष्य ठेवो आम्हा सर्वांना. आयुष्य असा आयुष्यमान उदंड आयुष्य आमका देव. आणि प्रत्येकाने जन्मायन पंढरे घ्या जाऊचा आणि त्या कसं काय पांडुरंगाचा उत्सव हा तो बघायचा. इतकी तुमच्या चरणी माझी नम्र आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हे आता पंढरपुरात जाऊन इलं आहे मम्मी, तर तुका थंयसर कसा वाटला, काय तर आताची परिस्थिती काय असा आणि पहिली काय होती. आता ते पंढरपुरात जाऊन इलं आहे बरोबर, तर आता मला ते 2 शब्द सांग. आम्ही ना होईसून पंढरपुरात आम्ही माझ्या सातेरी देवीच्या मंदिरासून थंयसरच मी गाडयेत बसलो आणि गेलो. जोडामार्गाक जाऊन उतारलो. थंयसून जोडामार्गासून इरोडेक गेलो. इरोडी वस्ती घेतली. त्याच्यानंतर आम्ही तोरला मार्गे चालत तिकडे वर जाऊन पाऊस अजिबात नाही. अजिबात म्हणजे अजिबात पाऊस नाही. आणि जाण थंयसर सगळ्याची सोय व्यवस्थितपणे सगळ्या लोकांका गरम पाणी वगैरे आंघोळी गोळ्याचा, तसेच त्यांची चहा पाण्याची सगळी सोय व्यवस्थितपणे. आम्ही पंढरपुरात जाईपर्यंत आमचे 11 दिवस लागले. त्याच्यानंतर आम्ही जाऊन चंद्रभागेत आलो. त्याच्यानंतर दर्शन घेतलो आणि नंतर आम्ही आपल्या ह्याच्यात गेलो. तुझी ही पायी वारी कितवी हा? पहिलीच पायी. पहिली. त्याच्या अगोदर मी गेलोय पण एसटीन गेलोय भावाबरोबर आणि एसटीन गेलो. त्याच्यामुळे ही माझी पायी वारी तुझी पहिली वारी माझी. त्याच्यामुळे का जास्त आम्ही बाजारात वगैरे जास्त अशी फिराक ना, कारण का ते आमचे प्रमुख माणूस होते. ते फक्त आमका दर्शना गेल्याने आणि रुमार घेऊन येले. आणि एकादशी दिवशी ते सगळं कार्यक्रम पण समाप्त. जेव्हा तुम्ही पायीवारी आता घेऊन जायत असताना तुम्ही पंढरपुरात पोचलेत, हो, तेव्हा तुका थंयसर कसा वाटला, काय मस्त वाटलं. आणि जड ना, हळू ना, नजो ना, काय ना, पाय बी दुखाक नाही. लोक तेल चोळीत, मालिश करीत. पण आम्ही तसलं काही आमच्या हे सातेरीच्या कृपेत काही बी करू ना. हो. रामकृष्ण हरी. तुका कसा मस्त वाटला. मी पहिल्यांदाच गेलो वारीला आणि तिकडचं जे वातावरण बघितलं त्याच्यानंतर माझ्या मनात म्हणजे काय शब्द पण सांगू शकत नाही की भावना म्हणजे कसं काय हे ते. पण लोकांचा भरपूर एवढी लोकं होती की जबरदस्त. साधारण 30-35 लाख लोकं होती. प्रत्येकाच्या मनात म्हणजे विठ्ठलापायी म्हणजे जी आदरता आणि हे आहे ना ते पूर्णपणे त्याच्यात अशी पूर्णपणे वाहून टाकणारी अशी लोकं होती. आणि कुठकुठनं आली होती, त्यांचं काय धान पडणं लागणार नाही. आणि पूर्णपणे म्हणजे शेतकरी म्हणजे मध्यमवर्ग कुठच्या म्हणजे जातीभेद असं काहीच नाही तिथं लागणार. प्रत्येकजण भेटलेला माऊली या शब्दाला भरपूरच हे आहे. म्हणजे स्वतःची आई कशी वाटते त्याप्रमाणे प्रत्येकाला हे करतात की माऊली हा शब्द उच्चारतात. आणि मनाला पण भरपूर. आणि तिथला बंदोबस्त किंवा आणि चंद्रभागा असे जे आंघोळ केल्यानंतर जे काय हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला भावना, ती प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या ह्याच्यातनं दिसत होती. आणि बरीचशी अशी लोकं पण भेटले. त्या
त्याच्यामुळे मला पूर्णपणे शांती अशी भेटलेली आहे मनातनं. त्याच्यामुळे श्री रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माझी तशी बघू गेलं तर ही आता 11वी खेप. गाडीनं 7-8 पट म्हणजे गाडीनं झाली आणि पायी वारी ही माझी 3 वर्ष झाली सलग पायी वारी करतो मी. गोवा मुळगाव या वारकरी संस्थेकडून मी पायी वारी करतो. बरं वाटतं, आनंद, संसाराचा सुख मिळण्याचा थैसर कसा वाटला काय? प्रसन्न वातावरण, संसाराचं सुख, घरादाराची म्हणजे आपण म्हणतो ना घराची यासुद्धा नाही येणार. भगवंताच्या पायी लीन म्हणा म्हणतात, त्याचा भक्ती समर्थ म्हणा या गोष्टीच. आणि बरेचसे लोक असतात वेगवेगळ्या गावातून एकत्र जमतं, एकत्रित वातावरण, भक्तीचं वातावरण, आनंद. आणि काय सांगा शकता तुम्ही बाबा सांगायचं म्हटलं तर असं सांगण्यासारखं एक पॉईंट आम्हाला की आता मी नवीन जी तरुण पिढी बघतो आम्ही, काहीशी जरा वाईट मार्गाकडे जास्त, भक्ती मार्गाचं कल त्यांचं कमी झालेलं दिसतं. तर माझं एक आव्हान आहे तरुण पिढी की येऊचा त्यांच्याने ह्या प्रवाहात येऊचा भक्तीच्या, आणि एक चांगला एक आपला संस्कार आपल्या मनावर करून घ्यायचे. तर मंडळी म्हाका आता मी त्यांना माहिती विचारल्याप्रमाणे त्यांच्याने म्हाका माहिती सांगली. त्यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद म्हणतो. तर मंडळी आता जेवण बसलेली असत ही सगळी मंडळी बघा, सगळ्यांना आता जेवण बसलेली असत. बघा मंडळी जेवणाचा कार्यक्रम चालू हा बघा. चालते मान घालून जय होतो. जेवणाचा कार्यक्रम चालू हा. जे जे मरे काय काय घेतलं या डाळ तुका काय काय घातला? काय काय घातला तुका? ह्या काय ह्या काय आणि ह्या आणि ह्या आणि ते खातोय काय? लाडू. हा. हे बघा मंडळी सगळी आमची आता वारकरी मंडळी बसलेली असतात. जितके पंढरपुरात गेलेले तितके जण बसलेले असतात. भाई सामारा रे सामारा, भाई काय सामारा. जय हा जय जय रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण रामकृष्ण माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी. मंडळी अशा प्रकारे हा कार्यक्रम आमचा झालो असं जाहीर करतो. कारण का आता जेवण वगैरे व्यवस्थित सगळा झाला, भजन वगैरे झाला, दिंडी वगैरे झाला, सगळं कार्यक्रम व्यवस्थित झालो. त्याच्यानंतर मी त्यांची प्रतिक्रिया काय असं बाबा पंढरपुरात जाऊन तुम्ही काय बघल्यात काय केल्यात तर आपण विचारलो. तेव्हा पण म्हाका त्यांच्यानी प्रतिसाद बऱ्यापैकी दिलो. तेव्हा आता ह्यो व्हिडिओ हयसर स्टॉप करतोय. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटाया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ घातलेले नोटिफिकेशन मला तुमका पहिला मिळतला. धन्यवाद. जय शिवराय.